काही रेसिपी ना एडिट करतानाच माझ्या तोंडाला पाणी येतं, कारण का त्या इतक्या भारी बनलेल्या असतात. आज आपण बनवतोय चिकन दालच्या आणि रेसिपी एकदम सोपी आहे. सुरुवातीला चण्याची डाळ मी भिजत ठेवली होती 2 ते 3 तासासाठी. ती आपण आता कुकरमध्ये शिजायला टाकतोय. इथे पाणी ॲड केलं आहे 2 कप. त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, हळद आणि थोडासा टाकतोय खडा मसाला पावडर आणि त्यानंतर टाकतोय 1 चम्मच घी. डाळ ॲड करून त्याला 3 शिटी कुकरची घेतोय. त्यानंतर ते एक साईडला ठेचा बनवतो. त्यासाठी अद्रक, लसूण आणि मिरची घेतली. पूर्ण खलबत्त्यामध्ये कुटून घेतोय. इथे आपली डाळ शिजलेली आहे. डाळ एकदा चेक करतो प्रॉपर शिजली असेल तर आपल्याला स्मॅश असतो ना बटाटे स्मॅश करायचा, त्याच्यामध्ये थोडी स्मॅश करून घेतो. जास्ती पण नाही, पण थोडीफार करून घेतोय. मग एका पातेल्यामध्ये कढईमध्ये तुम्हाला जशामध्ये जमेल त्यामध्ये तेल टाका, चॉप केलेले कांदा टाका आणि पूर्ण गोल्डन ब्राऊन करून घ्या. त्यानंतर 1 चम्मच टाका ती आपण ठेचा तयार केला तो, मिरची, त्यानंतर टाका थोडंसं पाणी. पाणी ॲड केल्यानंतर प्रॉपर मिक्स करून घ्या. टोमॅटो ॲड करा, चॉप केलेले टोमॅटो ॲड केल्यानंतर थोडंसं मीठ टाकायला विसरू नका. मग तिथे मिक्स करून घ्या. पुन्हा मग टाका थोडेसे मसाले, हळद, काश्मीरी मिरची पावडर, आगळी कोळी मसाला.